देह नव्हे मी हे सरे उरलाव रे विठ्ठल म्हणूनिला हो करा काळ सारा चिंतने. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा आम्हाला देहतादात्म्य भ्रांती गेल्यानंतर जे काही उरतं त्याचं नाव विठ्ठल परमात्मा आहे असा सिद्धांत सांगणारा अभंग आहे. हा सिद्धांत साधनाच्या द्वारे अंतिम टप्प्यापर्यंत जाई तोपर्यंत आम्हाला साधना करावी लागेल. आणि ती साधना कोणती असेल तर म्हणूनी लाहो करा काळ सारा चिंतने. चिंतनात काळ सारावा लागेल, गडबड करावी लागेल. लाहो म्हणजे वेग करा म्हणतात, कारण आयुष्य उरलेलं आहे, थोडं वेळ कमी आहे. असते 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 आम्ही जर अशी गंमत करत राहू, मजा करत राहू जीवनात येऊ तर मग अंतिम ध्येय काय होणार नाही, आपल्याला प्राप्त करता येणार नाही. म्हणून अगदी गंभीरपणे दखल घ्यावी याची, गंभीर चेहरा करून नव्हे. तर गंभीर चेहरा म्हणून एक रोग झाल्यासारखं असं नाही महाराज, कोणाबरोबरच बोलायचं नाही, परमार्थी म्हणून एक स्वतंत्र देवाऱ्यातच कोंडून राहायचं, स्वतंत्र जेवायचं, कोणाबरोबर मिळून मिसळून वागायचं नाही, याला परमार्थ म्हणत. आबाल वृद्धापासून अगदी वयोवृद्धापर्यंत महाराज अगदी लहान मुलापासून खेळकर वृत्तीनं मिसळून मिळून वागावं, याला सौजन्य म्हणतात. आणि असं सौजन्यानं प्रत्येकाबरोबर वागत वागतच हा व्यवहार करायचा आहे. ज्ञानोबरायांचं वय केवढं, पण लहान मुलापासून महाराज कितीतरी उच्चतम कोटीच्या विद्वानापर्यंत त्यांची ओवी त्यांना बोध करते. लहान मुलांनाही ती बोध करते. ज्ञानोबरायांच्यासारखं तुकोबरायांच्यासारखं आम्हाला सौजन्यानं वागता यावं म्हणून गंभीर दखल घ्यावी परमार्थाची. गंभीरपणे म्हणजे जबाबदारीनं. जेवढा परमार्थ आत आम्हाला उतरवून घ्यायचा आहे तेवढा उतरवून घेता आला पाहिजे. नुसतंच कडेनं काटाकाटानं नुसतंच आम्ही आता उतरलो आहे असं नको. आवळा लोणच्यात गोड पाकात घालायचा झाला तर बोचून घ्यावं लागतं, आणि मग तसाच मी पडतो म्हणाला तर नाही गोड होणार. मग त्याला काय घ्यावं लागेल, जरा असं दाबणाने काय करतात तो टोचतात. तसं आम्हाला कोणीतरी टोचलं तर राग यायची गरज नाही, गुरुनी एखादी चूक दाखवली तरी राग यायची गरज नाही. एखादं देवानं वाईट प्रसंग झाले, देवा आणत नाही सोडा, आमचंच कर्म आम्हाला वाईट प्रसंग आणतं. पण असंच लोक समजतात, देवानं आमच्यावर ही स्थिती आणली, देवानं आमचं वाईट केलं. काही देव करत नाही. इथं काय करायचं ते ज्याचं त्याचं कर्मच करतं. म्हणून कर्ममय संसार आहे, कर्मानं बांधला गेलेला जीव आहे. या कर्म नदीच्या प्रवाहात एकदा पडल्यानंतर काढणारा कोण श्री गुरुशिवाय दुसरा कोणीही नाही. कर्म नदीच्या प्रवाही जाण पडला तीस काढील कोण. म्हणून हा सगळा संसार कर्ममय आहे. कर्ममय कसा आहे तर ब्रह्मांड भांडोदरे. ज्या विश्वाला ब्रह्मदेवानं निर्माण केलं ते ब्रह्मांडही महाराज ज्याच्या सत्तेवर नसतं, निमिष हलवल्याबरोबर उत्पत्ती होते, निमिष बंद केल्याबरोबर पापणी ते नष्ट होतं. एवढा मोठा विश्वाचा पसारा ब्रह्मदेव निर्माण करतो, त्याला देखील ही भांडी घडावी लागतात. त्या विष्णू परमात्म्याला हे सांभाळावं लागतं. आणि एकट्या रुद्राला हे सगळं तमोगुणानं काय करावं लागतं, नष्ट करावं लागतं. तोही भगवान शिवशंकर परमात्मा भिक्षा मागे नरक पाळ, हातात डोक्याची कवटी घेऊन त्यामध्ये तो भिक्षा मागत आहे. हे कशाचं कारण, कर्मच सगळ्या जगाला फिरवत आहे. म्हणून इथं काय जे दिसतं सगळं काही, सर्व स्थावर जंगम हे सगळं कर्माचा पसारा आहे. देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर. आणि हे तव तिन्ही प्रकार कर्मफळाचे, हे सगळे कर्मफळाचे प्रकार आहेत. देवादिक योनी, स्थावर जंगम हे विश्व सगळं, आणि मनुष्य योनी. म्हणून तुम्ही आम्ही सगळे संसारात बांधले गेलेलो आहोत. आम्हाला आता यातून काय घ्यायचं आहे, पाय उतार व्हायचा आहे, उद्धार करून घ्यायचा आहे. उद्धार म्हणजे वर उठणे, अधोगती म्हणजे खाली जाणं. वर उठण्याकरता महाराज सामर्थ्य असावं लागतं. इथं वर उठायचा जो जो प्रयत्न करेल त्याला माया खाली खेचल्याशिवाय राहत. ह्या दुकानदाराच्या दारावरून दुसऱ्या दुकानात माल आणणं तितकं सोपं आहे. किती त्याला महाराज वागणं चोख पाहिजे. ह्याची उदारी न देता पुढल्याच्यातला माल आणायचा सोपी गोष्ट आहे का. तसं माया आपलं गिराईक सोडून ब्रह्माकडे जाऊ देत नाही. आपला माल कोणाकडे जाऊ द्यायचा नाही, आपलं गिराईक कोणाला सोडायचं नाही. हे मायेचं लक्षण आहे महाराज. माया इहलोकातल्या लोकांना धन देऊन फसवते. माया इहलोकातल्या विषयी लोकांना स्वर्गसुख दाखवून फसवते. अतिशय धनवान लोक इथं सुखी नाहीत महाराज. त्यांना इथलं नोटा, इथल्या पैसे, इथली जागा नको आहे, त्यांना स्वर्ग पाहिजे आहे.
कारण स्वर्गातलं ऐकलं आहे इथल्यापेक्षा ते कसं आहे हो उच्च आहे. तिथं स्त्रिया उंच भोगाच्या आहेत, तिथं सगळेच भोग वेगवेगळे आहेत. तिथं तयार काय असं खायला मिळत नाही मला, जे पनीर वगैरे असलं काही तिथं नाही. तिथं अमृत प्यायचं आणि ते एकदाच, ते काय सकाळ संध्याकाळी चाय पिल्यासारखं नाही. आणि एकदा अमृत पिलं की अमर होतो असं म्हणतात. आता तेही अमर होणं कसलं महाराज, कर्म फळ संपेतो पर्यंत. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागते माघारे मृत्यूलोका. अंगावर लावलेली उटी चंदनाची कशी वाळल्यानंतर पडत 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 येते, तसं कर्म आणि कर्माचं फळ भोगून संपल. तसं मग शेवटला काही खात्यावर बॅलन्स नाही राहिला की तिथनं मग काय आम्हाला महाराज चांगलं निरोप समारंभ करून पाठवत नाहीत, मग लात मारून घालवतात, गच्छंती घालवतात. आणि मग घालवून मग एवढा स्वर्ग भोगणारा सामान्य जीव असेल का, त्याचं देखील थोडं पुण्य असतं. इथं परतो यज्ञाधिक कर्म करतो आणि परत स्वर्गाला जातो. असे महाराज अनेक विध जीव भ्रमत आहेत. हा सगळा प्रवास कर्ममय आहे. म्हणून इहलोकातलं धन मायेचं आहे, इहलोकातलं सुख माईक आहे. माईक धनाला आणि माईक सुखाला आम्ही लालचावलेले आहोत. आमच्याकडून देवाची साधना घडणं दुर्मिळ आहे. म्हणून यात कोण एखादा असा सुटायचा उपाय करेल. तुकोबाराय सांगतात, सुटायाचा काही करीतो उपाय, तोही देखे पाय गोविले. एखादा हरीण महाराज पारद्याच्या जाळ्यात सापडावं आणि मग त्यानं पाय झाडावेत. पाय झाडल तसं गाठी आवळतील, काय सैल होतील, आवळतील. आणि मग आता त्याला सुटण्याकरता दुसरा उपाय काही नाही, पारध्यानंच येऊन त्याला सोडावं लागतं. आणि पारधी काय सोडण्याकरता जाळं लावून बसलेला, तसं यम सर्वांना महाराज मुक्त करण्याकरता बसलेला नाही. तो म्हणतो, कारे केशवा ती चुकले ती, तुम्हाला हात पाय कान डोळे दिलेले होते, हा सगळा व्यवहार तुम्हाला करण्याकरता साधनं दिली होती, आणि तुम्ही तिथं जाऊन केलं काय. हे आमच्या माणसाने ज्याच्याकरता ही सामुग्री आणलेली आहे, ही देह हे देवाकरता दिलेलं आहे का आमच्याकरता दिलेलं आहे देवानं. काहीतरी प्राप्ती आहे याची मला. देहानं देहसुख भोगण्याची नाही, हे देव मिळवण्याकरता दिलेलं साधन आहे. आणि इथं खरं परमप्रयोजन आम्ही विसरलो. म्हणून तुकोबारायांना सांगावं लागला, आपुला तो एक देव करून घ्यावा. विवेक आहे महाराज. जाग करणं इतकं सोपं नाही. अभंग सोपे आहेत, आम्हाला चाल लावायला सोपं आहे, वाजवाय सोपं आहे, पण खरोखर आत वृत्तीमध्ये बांधायला अवघड आहे. जीवाला सुख हवं आहे पण आत्यंतिक पाहिजे. दुःख नको आहे, निरअतिशय नको आहे. मग आता निरअतिशय दुःखाची निवृत्ती व्हावी, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, निरअतिशय सुखाची प्राप्ती, याला मोक्ष असं म्हणतात. अशा मोक्षाची कल्पना संतांनी केली. ती मोक्षाची कल्पना आम्ही कशावर आधारित लावायला पाहिजे, देहावर नाही आधारित, ती आत्मस्वरूपावर आधारित आहे. म्हणून खरं परमप्रयोजन आहे मुक्त होणं, त्याचं साधन आहे ज्ञान. ज्ञान अवांतर साधन, परमप्रयोजन महाराज मुक्त होणं. म्हणून मुक्त होणं ही इतकी उच्च कल्पना आहे, हे फक्त वारकरीच सांगू शकतात. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. आम्ही माळ गळ्यात आल्यानंतरच महाराज मुक्त आहे. पुंडलिकरायांच्या निमित्तानं तुकोबाराया निर्वाळा देतात. कारण पुंडलिकरायाने देवाकडं मागणंच असं मागून घेतलेलं आहे की तुला शरण आलेल्याला तू मुक्त केल्याशिवाय सोडायचं. महाराज हा वारकरी संप्रदाय मुक्तीचा अधिकारी आहे. का अधिकारी आहे तर देहापासून त्यानं हे संकल्प सोडलेले आहे, देह माझा नाही. आणि आस्ते 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 असं वैराग्य वाढत 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 गेल्यानंतर वारकरी कशातच अडकून राहत नाही. जो खरा वारकरी आहे त्याला झुंजार म्हणतात. रात्रंदिनाम हा युद्धाचा प्रसंग. म्हणून आम्ही वारकऱ्यांनी ही सुख देहसुख किंचित मानायची महाराज. ही भासणारी सुख आहेत, आभासमान आहेत. म्हणून या सुखात फारसं रमायचं नाही. आभासवादी म्हणून एक आभासवाद्यांचा मार्ग आहे की इथं दिसणारं सगळं आभास आहे, क्षणभर दिसतं, कल्पना मात्र आहे, प्रतीती मात्र सत्यामान, बाधयोग्य, मिथ्या असे शब्द आहेत त्याचे. याला माया असं म्हणावं. आणि मग हे क्षणभर आभास याचा होतो. वास्तविक हे क्षणभंगूर आहे असा बुद्धांचा वादही आम्हाला मान्य आहे. क्षणभंगूर हे जाय न कळता, ग्रास गेली सत्ता नाही हाती, क्षणोक्षण हाची करावा विचार. जिथं क्षण शब्द आलेला आहे तो बुद्धांचा आहे महाराज. आम्हाला बुद्धांचं तत्त्वज्ञान नको असं नाही, पण तिथपर्यंत टप्पा मान्य केलेला आहे. पण बुद्ध नास्तिक आहेत, वेद मानत नाहीत, म्हणून बुद्धांचा पंथ आस्तिक नाही. आस्तिक नसल्यामुळे आमच्या शास्त्रकारांनी विचार फक्त घेतला, त्यांचा मार्ग आम्ही स्वीकारला नाही.
हेतू इतकाच, जैन मत, बुद्ध मत, चार्वाकांचं मत, ही सगळी मतं बघायची आणि आपलं मत किती चांगलं आहे हे ठरवायचं. आणि मग आमच्या संतांनी किती आमच्यावर उपकार केले म्हणून आमचा मार्ग निर्विघ्न आहे. आम्हाला सांगणारे महाराज सर्वज्ञ अकल्प सगळेच अधिकारी साधू संत आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं त्याच्यावर श्रद्धा धरायची आणि आता चालत राहायचे. तुकोबाराय आपला अनुभव सांगतात, देह मी नाही असं कळाल्यानंतर फक्त विठ्ठलच उरतो, देहसुद्धा उरत नाही. म्हणून एवढ्या उच्च प्रतीला जाईल तोपर्यंत साधना कोणती करावी, तर म्हणून लाहो करा. आता गडबड करा. काळ सारा चिंतने सिद्धांत मांडला, देह मी नाही असं होई तोपर्यंत साधना सांगितली, काळ सारा चिंतने. ह्या दोन्हींचा मेळ बसला तरच महाराज कार्यक्रम अगदी व्यवस्थित होईल. नंतर मग गाणारा एकीकडे गाईल, वाजवणारा एकीकडे वाजवेल आणि मग सगळं भजनच होऊन जाईल त्याचं. भजन हा शब्द दोन पद्धतीनं वापरतात. चांगलं झालं तर भजन, नाहीतर सगळं भजन. तसं घोटाळा हा शब्द ब्रह्म घोटाळ्याला वापरतात, तसा प्रकार आहे. तसं हेतू इतकाच आहे सांगायचा की सिद्धांताचा एक परमार्थ आहे आणि साधनांचा एक परमार्थ आहे. साधनांचा परमार्थ काही काळ अंतरावर आल्यावर संपायला पाहिजे. सिद्धांताचा परमार्थ संपायचा नाही, तो कळवून घ्यावाच लागेल. आणि मग साधनं कधीतरी संपली पाहिजेत. कायमस्वरूपी उदाहरण मी देतो आहे. तुम्हाला माहिती आहे, कुकरला भात शिजत आला की मग आम्हाला बायका सांगून जातात, इथं बसलायस तर शिट झाली की करा, जरा कमी करा, काय जाळ कमी करा. मग आम्हाला एवढंच कळतं आहे, दुसरं काय, कॉक बंद करायचं एवढंच कळतं आहे, खायचं कळतं आहे, पण शिजलेलं कळत. मग आपण जराशी आच कमी करायची, थोडासा आग कमी केली, त्याचा जाळ शीट होते. आता हे याच्या पलीकडे आम्हाला कळत नाही, पण मला असं म्हणायचं आहे, भात शिजण्याची प्रक्रिया अजून आत सुरू आहे का नाही हो. जाळ कमी केला की तो आस्ते आस्ते मुराईची प्रक्रिया सुरू होते. मुराईच्या प्रक्रियेपर्यंत जाळ कडेपर्यंत लावून चालत नाही, त्याच्या अगोदर काय करावं लागतो, कमी करावा लागतो. तसं हे ज्ञान मोरेतोपर्यंत आम्ही सुद्धा टाळ वाजवत बसायला पाहिजे का बंद करायला पाहिजे. एक अवस्था अशी आली पाहिजे, साधनं सुटली पाहिजे. साधनं का सोडायची महाराज, तर साधनं म्हणजे साध्य नव्हे. लाटण्यानं पोळी करायची हे जरी खरं असलं तरी पोळी खायची का लाटणं खायचं हे तरी करायला पाहिजे. पोळी साध्य आहे, लाटणं साधन आहे. मग लाटण्याचा वापर पोळीसाठी करायचा, भांडणासाठी करायचा. तसं टाळ हे माध्यम ईश्वरापर्यंत नेणारं जरी असलं तरी ह्या टाळानं आम्ही विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी एवढ्या अवस्थेला गेलो पाहिजे. हा टाळच विठ्ठल आहे, ही दिंडीच विठ्ठल आहे नव्हे, हा मृदंगच विठ्ठल आहे, यात नादही विठ्ठल आहे, यातले भेदही विठ्ठल आहेत. सगळीकडे विठ्ठलाची प्रतीती येईतोपर्यंत टाळ घुमला पाहिजे आणि याला ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. म्हणून भेद साधना वारकरी संप्रदायाला मान्य नाही, अभेदाची साधना मान्य आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की इथं तुम्ही असं समजाल की चिंतन करत बसलो, देह माझा नाही असं ठरवलं तर मग आमच्या देहाचं पालन पोषण कोण करेल, आमचा संसार कसा चालेल. तर ठाव रिता देवाचा पालनाची तुम्ही चिंता करू नका, देव काय रिकामा सगळीकडे भरलेला आहे, तो नाही असं ठिकाण नाही. म्हणून तुका म्हणे जीवासाठी त्याला काया वाचा मनानं शरण या आणि तुमच्या अंतःकरण वृत्तीच्याद्वारे तो देव तुम्हाला प्रतिबिंबित होईल, तुमच्या पोटी पडेल. याचा अर्थ तुम्ही देवरूपच व्हाल. एवढी साधना, एवढा मोठा टप्पा गाठायचा आहे. म्हणून साधकांना अगदी जागृत राहायचं, जाग होऊन परमार्थामध्ये कायमस्वरूपी. इथं उठा जागे व्हारे स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या. किती दुःख आहे मोठं संसाराचं, हे संतांनी सांगावं. संसार नावाचा सिंधू एवढा मोठा आहे, एवढा भवसागर दुस्तर आहे, यात ब्रह्मदेवाला देखील उद्धार पावता आलेलं नाही. ही आदी पुरुषाची माया ब्रह्मे आई नयेची आया. म्हणून कुणी असे महाराज पैज बांधायची नाही, मी लीलया तरून जातो नाही. हे सर्व भावे मज भजरे आईलीच थळे सरळे माया जाळ. इथं स्वतःच्या बळावर तरू जातो म्हणाल तर शक्य नाही महाराज, कारण जी बुद्धी आहे ती ही देवानंच दिलेली आहे. हे सगळं दृश्य त्यानंच निर्माण केलेलं आहे, हे सगळं कोडं त्याचंच आहे. त्यानं कृपा केली तर मिळेल, नाहीतर मिळणं शक्य. मी कायम सांगतोय, पंक्तीत एकदा लाडूवाला वाढून गेला घमिले घेऊन, पहिल्यांदा खायची इच्छा नसते, मग खाऊन बघितलं की चांगला आहे असं वाटतं आणि घ्यायला पाहिजे होता.
महाराज तू घमीला घेऊन कडेला कुठेतरी उभारलेला असतोय, त्याचं लक्ष कोणीकडे तर दुसरीकडे असतंय, ह्याला इकडे इच्छा असते खायची, ह्यो सारखा हळ्या मारतोय, ती येतच नाही. तो आला तर लाडू मिळेल का आरडून इथनं दंगा करून? तो येणं म्हणजे कृपा. तसं देवानं देणं म्हणजे कृपा आहे महाराज. देवानं द्यायचं तर देवानं आपल्या हाताला धरायला पाहिजे का आम्ही त्याच्या हाताला धरून जायला पाहिजे? काही बुद्धिमान लोक असं म्हणतात आम्ही त्याच्या हाताला धरून जाऊ म्हणजे आम्ही त्या मार्गाला जाऊ. तुम्हाला माहीत जत्रेत मुलं हाताला धरून नेतात. शहाणी माणसं मुलाला धरतात, अडाणी माणसं मुलं आपल्याला धर म्हणतात. ते चांगलं काहीतरी दिसला, खोका गारेगारचं काहीतरी दिसले की ते आईला सोडून पळतंय महाराज तिकडं किंवा वडिलांना सोडून. आणि जो हुशार असतो तो मुलालाच धरतोय. गाडा जरी दिसला वडून न्यायला लागलं तर त्याला वडायचं ऐकलं. तसं देवानं ज्याला हाताला धरलेला आहे तो देव कुठेही जाऊ देत नाही, संत कुठेही आपल्याला जाऊ देत नाही. तुका म्हणे सवे देव घेता ठाव दाबेल. देवानं हातात धरलं पाहिजे, अशी साधना करता आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी एवढ्या ह्या सिद्धांताच्या कक्षा पार करतच जायचं. ह्या देहावर फार प्रेम करत राहायचं नाही. वाटतं ही साधना इथून सुरुवात आहे. कारण देह अहंकार हा तळाचा गाडग्यासारखा आहे. गाडग्याची उतरंड अशी उभी केली असते आणि ते सगळी गाडगी फोडत बसण्यापेक्षा तळाच्या गाडग्यावरच काय द्यावा हो, तराखा द्यावा. म्हणजे सगळी उतरंड आपोआप काय होत जाईल, फुटत जाईल. तसं अहंकार धारण करणारं पहिलं दृश्य शरीर आहे. आणि मग या शरीराला जर मी म्हणून आम्ही व्यवहार करायला लागलो तर ज्ञानोबराय सांगतात शुद्धी अहंकार आळुमाळ उठता शुद्धा शिकरी शबळ तेने देहयोगे धरल्यावळ देहाचे मी पण वाढली जीवी कुर्मीची या पिलिया चक्षुरामृते तृप्तितया मग तेची भुकेलिया करदमू शिवी. कासवीचं पिलं कासवीच्या नजरेसमोरून जर बाजूला गेलं तर त्याला दुधाची व्यवस्था नसते. ते नजरेवरच महाराज जगतं. नजरेतून प्रेम कृपा अमृत दृष्टी त्याला मिळते आणि मग ते कासवीचं पिलं जगतं. जर बाजूला निघून गेलं तर त्याला चिखल खाण्याखेरीज काय उरत नाही. तसं आत्मसन्मुख आहे तोपर्यंतच आम्हाला आनंद आहे. आत्मविमुख एकदा झालं की महाराज मग आम्हाला विषयाशिवाय आनंद भोगता येत नाही. म्हणून आपण आत्मसन्मुख राहायचं, आपण देवाच्या सदैव धारणेत राहायचं. आणि मग हे स्वतःला शक्य आहे महाराज. इतर सगळ्या व्यवधानातून बाहेर पडलं तर सगळं काही करता येतं. फक्त आम्ही वेळापत्रकानं शिस्तबद्ध वागत नाही. खेड्यातल्या माणसांचं जीवन आणि शहरातल्या माणसांचं जीवन फरक आहे का नाही हो? आमच्यासारखं फिरून चालतंय शहरातल्या माणसांना? आमची शेताकडे गेली तरी वेळापत्रक नाही, दूध घालाय गेली तरी वेळापत्रक नाही, मसरं फिरवाय गेली तरी वेळापत्रक नाही. काय घड्याळ आहे कुणाच्या शेतकऱ्याच्या हातात? कुणाच्याही नाही. काय वेळ आलाय तसा दिवस घालवायचा एवढंच ठरलंय. आंघोळ करा म्हटलं तरी एक दिवस साल आंघोळ करणार, एक दिवस 12ला करणार, एक दिवस बिन आंघोळीचाच. अशानं कुठं IAS अधिकारी होईल? शिस्त पाहिजे जीवनात. शिस्त नसल्यामुळं बघा शहरात कागद सुद्धा वाया जाऊ देत नाही. याचं कारण करावं त्यांना ती परिस्थिती तशी आलेली आहे. तसं परमार्थी मनुष्याला वेळ इतका महत्त्वाचा असतो महाराज. योग्य त्या वेळेला योग्य ते सुचणं, योग्य त्या पायरीवर त्याचा उपभोग घेणं आणि योग्य त्या वेळेला ते सोडून देणं इतकं सोपं नाही. म्हणून आश्रम सांगितले, ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, ग्रहस्थ, संन्यास. वानप्रस्थ पहिला ब्रह्मचर्य, मग ग्रहस्थ, मग तिसरा वानप्रस्थ आणि चौथा संन्यास. हे टप्पे सांगितले. मग 25-25 वर्षाचे धरा. आपलं उतारवय यायला सोडता आलं पाहिजे का नको? का किल्ली कमरेलाच बांधून राहायचं? आपल्या पुढं कोणतरी पाहिजे. मग घराची मालकी सोडता येत नाही महाराज. मग देहाची कशी सोडायची? देह तर किती दिवसाचा आहे? अनंत काळाचे संस्कार आहेत. अगदी पुण्या मुंबईला जायचं झालं तर महाराज 6-6 तासाचा प्रवास असतो. ज्या गाडीत ज्या शीटवर आपण बसलोय तिथं दुसरा कोण बसला तर आम्ही हाणामारीवर जातोय. बाजूला हो, ही शीट कोणाची आहे? माझी. ही गाडी माझी. माझी गाडी हल्ली, आमची गाडी त्याच्या पुढे गेली. आता ही गाडी हीची काय महामंडळाची? 4 तासाच्या प्रवासात गाडीच्या शिटाला माझं म्हणतोय, गाडीला माझं म्हणतोय, जवळ बसलेल्याला माझं म्हणतोय, सगळ्याला माझं. हे 5-6 तासाच्या प्रवासात जर संघ एवढा लागतो तर अनंत जन्माचा संस्कार संगतीचा किती असेल? पण हा संघ महाराज खऱ्याचा आहे का खोटा आहे हे तरी आधी कळवून घेतलं पाहिजे. म्हणून देहाचा संघ आहे हा महाराज एक नाशवंत शरीर म्हणून साधन म्हणून वापरायचं. आणि साधन हे कधी महाराज साध्यापेक्षा उच्च असत नाही.
लग्नामध्ये नवरी चांगली दिसावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या जुन्या काळात साड्या घेतल्या जायच्या. आता घेतात का नाही देव जाणे. आणि मग 200 रुपयाची बी साडी असायची, 1000ची असायची, लाखाची असायची. मग मोठ्याच्या लग्नात काय हो, त्याला किंमतच नाही. तो दुकानदार सांगेल तेवढी त्याची किंमत. आणि मग त्यामध्ये पैठणी नावाचं वस्त्र आहे, सुती वेगवेगळ्या साड्या आहेत. हे कितीही साड्या उच्च घेतल्या तर नवरीपेक्षा जास्त किमतीच्या आहेत त्या. तसं आत्मस्वरूपापेक्षा देहाची किंमत कधीही वाढ होत. अगदी आदिवासी शहरातला काळा मनुष्य असो आणि सिनेमातला अभिनेता असो, तो गोरापान असेल हा काळा असेल, शरीराच्या दृष्टीनं सगळीकडे सारखेपणा सारखाच आहे. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन, हे 9 वेशीचं शरीर आम्हाला दिलेलं आहे. याला 9 दारं आहेत. यामध्ये राहणारा पुरुष, ह्या नगरात राहणारा जो आहे त्याला जीव असं म्हणतात. तो 9 दारातून व्यवहार करत आहे. एकदा खिडकीत येऊन बघतोय, एकदा दारात येऊन डोकावून बघतोय, एकदा पैशाच्या मोठ्या दारात बसतोय, हवेशीर आत फिरतोय. ही 9 दारं म्हणजे 2 डोळ्याची, 2 कानाची, नाक, तोंड, उपस्थ, पायू हे आतनं व्यवहार करतो. मग डोळ्यातनं बघत असताना TV सारखं चित्र बघतो, व्यवहार सगळे करतो. आणि मग शेवटी सगळीच इंद्रिय शांत करून अज्ञानात लीन होऊन शेवट झोपतो. अशा पद्धतीनं अनंत काळापासून हा जीव व्यवहार करत आहे. व्यवहार करून झाल्यानंतर झोपतो, झोपेतही स्वप्न बघतो. असा अनेक जन्म जीव भोगत हे शरीर आल्यामुळं, हे शरीर म्हणजे मीच अशी त्याची काय झालेली आहे, धारणा झालेली आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात हे शरीर म्हणजे तू नाहीस, ही संकुचित भूमिका आहे. हे कधी कळेल तुकोबाराय सांगतात, न म्हणा देह माझा ऐसा, भरवसा कधी कळेल हो, ज्या पायावर ही भिंत उभारलेली आहे तो पायाच महाराज आधी भरलेला नाही. इमारत चांगली बांधली म्हणजे भिंत बांधली म्हणा, आणि सहज फिरता फिरता म्हैस गेली आणि शिपूट धडकून भिंत जर पडली, मशीन काय माराय नाही, धडक माराय नाही महाराज. कशानं? शेपटीनं पडली तर पाया घट असेल. तसं परमार्थाचा पाया हा पायाविन भिंत तातडीची. मोठी इमारत बांधायची असेल तर देहाच्या सुखावर, देहाच्या अस्तित्वावर उभारलेली इमारत टिकणारी असू शकत नाही. भरवसा कधी कळेल? जीवन तकलादू आहे, जीवन नश्वर आहे, देहसुखही मर्यादित आहे, अमर्याद आपलं स्वरूप आहे. संकोचोनी कारे झाला अशी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. म्हणून आपण देहाच्या संगतीनं राहत आहोत. देह वास्तविक खरा मुळातच नाही. हा पंचमहाभूताचा आहे. हे असं का? तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना देह नाशिवंत आहे, जाणार आहे. आम्ही कायम 12वीची मर्तुकीची कीर्तन ऐकत आलेलो. उत्तर कार्य प्रत्येकाचं करीत आलं. आम्हाला वारकऱ्यांना मरणाचं काय वाटत, मेला की आमचं काय दुसरं नसतंय, 12 दिवस कधी येते कीर्तन कुणाचं ठेवायचं, एवढं आमचं ठरलेलं आहे. हेतू इतकाच काय चांगला आहे महाराज, त्या निमित्तानं नामचिंतन होतं, हेही खरं आहे. पण तरी देखील मरणाची भीती जाण्याकरता आम्हाला देह काय, देहाचे किती चोचले पुरवले म्हणजे तो देह अविनाशी ठरेल नाही सांगता येत महाराज. कितीही बुद्धिमान पुरुष असो त्याला जावावंच लागेल, कितीही कर्तबगार पुरुष असो जावावं लागेल. मोठे मोठे क्रांतदर्शी पुरुष इथं महाराज देह ठेवून गेले. म्हणून इथं फार 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 बुद्धिमान असो, कर्तबगार असो, शूर ग्रहस्थ असो,
देवादिकांना देखील शरीरं ठेवावी लागली. याचा अर्थ शरीरानं अमर होता येत नाही. अमर कशानं होता येईल? अमर महाराज या शरीराची भीती जर घालवली तर होता येईल. मरणाची भीती घालवलेला श्रेष्ठ, मरणाला भिणारा कनिष्ठ. सगळे लोक मरणाला भिणारे आहेत, तुकोबाराया मरणाला भिणारे, ज्ञानोबाराया मरणाला भिणारे नाहीत. म्हणून मरणाची भीती एक वेगळी आणि मी मरतो याची भीती वेगळी. म्हणून तुमचं आमचं जीवन हे लौकिकाला धरून आहे. आम्ही आदिभौतिक नजर येत आहोत, संत परमार्थिक दृष्टीत आहे. संतांची उंची मोठी आहे, आमची उंची लहान आहे. असं का सांगावं लागतं? आम्ही क्रमाक्रमानं साधन म्हणून करायला लागलो आहे. संत क्रमाक्रमानं गेलेले नाहीत. त्यांचा एवढा मोठा उच्च अधिकार आहे की त्यांना येऊन साक्षात देवानं सांगावं की तुम्ही खाली जा, अवतार घ्या आणि साच भावे वर्ताया. तुम्ही लोकांना असं दाखवा की आतापर्यंत जे लोक होऊन गेले त्या सगळ्यांच्यापेक्षा समाजाला काहीतरी यात दाखवायचं आहे. तर आचरण करून दाखवणारा पुरुष पाहिजे महाराज, सांगणारा उपयोगाचा, अखंड झाड हलवणारा पाहिजे. किती बळ असावं, हा विराट समाज महाराज सगळा हलवायचा तर किती तुकोबारायांच्याकडे ताकद असेल. पण हे त्यांनीच करू जाणे, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. त्यांचा महिमा कळण्याकरता आम्हाला तेवढ्या उंचीचा बोध संपन्न होण्याकरता आम्हाला मी देह नाही हेही कळायला पाहिजे. आणि शेवटी मी देह हेही गेलं पाहिजे. मी देह नाही हे आधी गेलं पाहिजे. आणि देह मी आहे ही एक भूमिका आहे, मी देह नाही ही एक भूमिका आहे. आणि या दोन्हीही भूमिका शेवटला गेल्या पाहिजेत. मी देह नाही म्हणजे मग मी कोण आहे? तर मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे म्हटल्यावर मी देह नाही हे ठरलं, आणि मी देह आहे म्हटल्यावर मी ब्रह्म नाही असं ठरलं. म्हणजे याला अपेक्षेनं कल्पना म्हणायच्या, सापेक्षेनं. पूर्व म्हणून पश्चिम, दक्षिण म्हणून उत्तर, असं जसं सांगितलं जातं तसं या अभंगात देह नव्हे मी हे आधी सरलं पाहिजे. देह मी हे सरलं पाहिजे. दोन्ही गोष्टी सरल्या पाहिजे. ब्रह्मही म्हणता येत नाही आणि देहही म्हणता येत नाही. मग याला म्हणायचं तरी काय? तर मी वासुदेव तत्वता कडो येईल विचारिता. याचा पत्ताच निराळा आहे महाराज, आणि आम्ही शोधालो एकीकडं. म्हणून याचा ठाव ठिकाणा वेगळा, येथून या ठाव अवघे लक्षा याचे भाव. ज्या ठिकाणी गेल्यानंतर परत परत यावं लागत नाही असं एकच ठिकाण आहे, आणि ते ठिकाण म्हणजे निरंजने आम्ही बांधिले घर. निराकारी निरंतर राहिलोशे. निरंतर ठिकाण राहता येतं तिथं. ते प्रत्येक जीवाचं माहेर आहे. आणि तुम्ही आम्ही सगळे आलेलो आहोत हे सासरात आलेलो आहोत. हे मृत्यूलोक म्हणजे सासर. तुम्ही आम्ही प्रत्येक जीव नांदण्याकरता आलेलो आहोत. हा आमचा सासूरवास आहे. आणि मग सासूरवासामध्ये स्वतंत्रता असत. इथं कोणतरी सासू असते, इथं कोणतरी कळ काढणारी ननंद असते, इथं कोणतरी दीर असतो, लाथा घालणारा, शिव्या देणारा, आणि मग भांडणारे आणि जावा असतात. तसं काम, क्रोधादी विकार हे सगळे महाराज आमचे भांडवल आहेत. आणि मग ज्यावेळी सवड गावेल त्यावेळी हे आम्हाला मारल्याशिवाय सोडत. मग आम्ही म्हणायचं आम्हाला यानं त्रास दिला, त्यानं त्रास दिला नाही. बाहेरल्यापेक्षा आतले शत्रू जास्त त्रास देतात. म्हणून रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन म्हणजे अशा सदैव झगडा सुरू असतो. म्हणून देहाला मी म्हणण्याची ही भूमिका फार कनिष्ठ आहे. आणि देह मी नाही तर मग मी कोण आहे याचा विचार करण्याकरता महाराज मोठे मोठे शास्त्र निर्णय करणारे थकले. साक्षात भगवान शंकर येण्याचे क्षेत्राभिमाने, राज्य त्यजिले ईशान्ये, गुंती जाणवणे स्मशाने वासू केला. भगवान शंकर स्मशानात बसले. हे क्षेत्र कोणाचं आहे, यावर कोणाची सत्ता आहे विचार करताना प्रत्येकानं हे जीवाचं शरीर आहे म्हणतात. येतं हे देह हे क्षेत्र म्हणजे येतं राहणारा क्षेत्रज्ञ, आणि याला क्षेत्र हे क्षेत्र म्हटल्यावर जसं आम्हाला शेत आणि शेताचा मालक. मग शेतामध्ये पीक काढलं जातं, शाळू टाकतात, भात झाल्यानंतर गहू करतात, गव्हानंतर वैरण करतात, वैरणीनंतर परत नांगरून आणि भाताला काढतात. अशी आमची एक पद्धत आहे. तसं या शेतामध्ये कोणतं पीक निघतं, यात पेरायचं काय, याला लागवड टाकावी लागत, याला मशागत करावी लागत नाही. फक्त इथं चांगलं पेरायला पाहिजे. आणि जे पेरायचं आहे ते पाप पेरलं तर पाप भरघोस उत्पन्न देतं आहे, पुण्य पेरलं तर पुण्य भरघोस उत्पन्न येतं आहे. आणि शुद्ध पुण्य नावाचं एक तिसरं पीक आहे. पहिलं पीक आहे पापाचं, दुसरं पीक आहे पुण्याचं, तिसरं पीक आहे शुद्ध पुण्याचं. आणि शुद्ध पुण्य झालं की मग शुद्ध सत्वगुण संपला. आता याच्या पुढं पीक घेता येत. पापाचं फळ नरक दुःख, पुण्याचं फळ आहे स्वर्गसुख, आणि शुद्ध पुण्याचं स्वरूप आहे आत्मज्ञान.
असं शुद्ध पुण्य जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. नारायण परमात्मा जोडायचा झाला तर आम्हाला ही अशी फुटकळ पुण्य गोळा करून उपयोगाची नाहीत. शुद्ध पुण्याची जोड जोडली पाहिजे. म्हणून ब्रह्मवेत्ता म्हणावं याला. ज्याला ही भूमिका साधली त्याला ब्रह्मज्ञानी पुरुष म्हणतात. असे 4 पुरुष होऊन गेले. शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी. हरीशी जाणवणी हरीच झाले. हरीला जाणलं. हरीला जाणले इतकं सोपं आहे का? ओळखीला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याचे घरी शुद्धी सहित नव्हे. अगदी ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख गेली. एखादी महाराज गरीब दुर्बळाची कन्या असावी आणि ती समर्थानं जर लग्न करून नेली तर ती किती श्रीमंत होते. दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदशा निमाली दरिद्राची. किंवा एखाद्या राजाचा स्वीकार एखाद्या दासीचा स्वीकार राजानं करावा तसं एखाद्या जीवाचा स्वीकार जर देवानं केला, लोखंडाला परीस लागला, ह्या घटना किती उच्च आहेत. तसं जीवानं देव होणं इतकी उच्च घटना आहे. यालाच क्रांती म्हणावी, यालाच बदल म्हणावा, याला शुद्ध परमात्मा म्हणावं. मग शुद्ध पुण्याची जोड जोडावी. असं शुद्ध पुण्य जोडत असताना सामान्य कल्पना सगळ्या बाजूला टाकता आल्या पाहिजेत. आणि हे पहिल्यांदा फायद्याचं वाटतं. रस्त्यात पहिल्यांदा आपल्याला एखादी गोष्ट दिसली, एखादं खुरपं पडलं आहे म्हणा, काय पडलं आहे म्हणा, घेतं आहे माणूस, कोण नाही उचलून पिशवीत ठेवतं आहे. त्याच्या पुढं त्याच्यापेक्षा उच्च भोग आला तर चांदीचीच एखादी गोष्ट पडली असली तर लोखंड टाकून देणार आणि चांदी घेणार. चांदीच्या पुढं सोनं, असं वाढत वाढत गेलं तर मला सगळ्यांनाच मूल्य आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त मूल्याची गोष्ट मिळाली की कमी मूल्याची गोष्ट काय केली जाते? टाकली जाते. पंक्तीमध्ये सुरुवातीला झुणका भाकरी वाढली आणि नंतर मग चपात्याने आम्रखंड बासुंदी यायला लागल्यावर मग भाकरी आता काढून ठेवायची. पण आली तर वाडा म्हणतात. जुनं शिल्लक राखायचं आणि नवीन आलेलं म्हणजे आता बाजूला व्हा. झुणका बाजूला काढायचा, पिठलं बाजूला काढायचं, भाकऱ्या बाजूला काढायच्या. तसं सामान्य जीवाचं असंच आहे महाराज. भोग वाढत गेले की भोगाची लालसाही वाढते आणि भोगाचे महाराज भोगायतनं जास्त गोळा करून जीव त्या प्रतिग्रहामध्ये काय होतो? मशगूल होऊन जातो. आणि मग त्याचं त्यालाच कळत नाही माझा पसारा किती मोठा झालेला आहे. नुसता देह वाढत नाही, देहाबरोबर देह संबंधही वाढतो. म्हणून देह आणि देह संबंधे निंदावी इतरे वंदावी श्वान सुखरे. देह आणि देह संबंधानं जे जे काही वाढवलेलं आहे. म्हणून मोठेपणा कुठपर्यंत माणसं मोठी घरं बांधतील, चांगल्या चांगल्या जातीची कुत्री सांभाळतील. कुत्री सांभाळली तर महाराज ती मर्यादित त्या कुत्र्याच्या जागेला कुत्रं पाहिजे का कोचवर? पण शहाण्या माणसानं कुत्रा पाळल्याच्या घरात कोचवर बसू नये महाराज. कोंबड्या बसतात, कुत्री बसतात, मांजरं बसतात. आमच्यासाठी ते कोच नाहीत. लक्षात असं ठेवायचं. सामान्य हरिभक्ताच्या घरात हे असलं असो नाही. तुम्हाला रखवालीला कुत्रं ठेवायचं शेतात ठेवा, काय अडचण नाही. गलीतली कुत्री आमचीच आहेत महाराज. दत्त महाराजांनी काय पाळली ती कुत्री. आलेल्या कुत्र्यांना साई भक्तांनी सगळ्या साईबाबांनी म्हणा अन्य सगळ्या स्वामी समर्थांच्या बघा क्षेत्रावर पाळलेली नाहीत. अनाथ कुत्र्यांनाच ते प्रसाद देतात नाही, त्यांचा सांभाळ होतो. म्हणजे शेवटी काय, हरिभक्ताचं घर कसं असावं, हरिभक्ताचं आचरण कसं असावं. आणि मग असते निराश म्हणून हे सांगत नाही. निराश जीवन म्हणजे वारकरी संप्रदाय नव्हे, विचाराचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. कुणी असं म्हणाल की निराश हे मिळवू नये, त्याग करा, टाका, नको, भोगू नका, असं नाही महाराज. अंतःकरणातून याचं चिंतन सोडता आलं पाहिजे. विषय समोर असतीलच पण चिंतन नको. शुकाचार्यांच्या समोर स्वर्गाहून अप्सरा आल्या. त्यात उर्वशी, रंभा नावाची अप्सरा आली नाही, उर्वशी नावाची अप्सरा आली. रंभाही आली, पण उर्वशी ही सामान्य अप्सरा नव्हती. नारायण परमात्म्याला भुलवण्याकरता भागवतामध्ये आख्यान आहे, नारायणाच्या उरुस्पर्शी जन्मली म्हणून तिचे नाव उर्वशी. तिचा जन्मच देवाच्या मांडीपासून झाला होता म्हणून तिचं नाव उर्वशी ठेवण्यात आलं होतं. एवढी मोठी अप्सरा शुकाचार्यांच्या समोर आली. त्या शुकाला जागं करते. शुका, हे तुझं तरुण एवढं जीवन तू वाया घालवत आहेस, तू संसार कर, मुलं बाळ जन्माला घाल, कृतार्थ हो म्हणते ती. शुकाचार्य म्हणतात, हे जीवन मी ध्यानाकरता अर्पण केलं आहे, मी भोगाकरता आलेलो नाही. आणि मग शेवटी ती म्हणते, शुकाचार्य सांगतात, या शरीरात काय आहे, चमड्याचं बनलेलं आहे, हे सगळं रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमताने भरली वे, षड्विकार षडवैरी मिळवून तापत्रयाने विनली वे. आमची घोंगडी अशी फाटकीच आहे,
ही रक्तानं मांसानं मूत्रानं भरलेली आहे. देवाची घोंगडी चांगली आहे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. मग शुकाचार्य सांगतात मी देवाच्या घोंगड्याची तपश्चर्या करतोय, माणसाच्या घोंगड्याची मला नको. आणि तू नको निघून जा म्हणतात. शेवटी ती रागानं महाराज आपलं शरीर फाडते. तुला असं वाटतंय का हे शरीर मी मृत्यूलोकातल्या स्त्रीचं आहे? नाही, हे दिव्य शरीर आहे. शुका इकडे बघ म्हणते, माझ्या अंगात कापूस भरलेला आहे. वाळा, चंदन, आगरू, कस्तुरी, वेगवेगळे सुगंधी द्रव्य महाराज तिच्या पोटातून तिनं काढून दाखवली, पोट चिरून. आणि मग शुकाचार्य म्हणतात हे मला आधी माहिती असतं तर मी तुझ्याच पोटाला जन्माला आला असतो. मला सांगायचं आहे काय, बघण्याची दृष्टी वेगळी आहे. तुमची आमची दृष्टी अशी व्हायला पाहिजे. चिंतन वेगळं बदललं की संसाराचाच परमार्थ होतो. इथं काही बदलायचं नाही. गाव सोडून जावावं लागत नाही का, माणसं दुसरीकडे घालवायची नाही. थाई सबैसोनी करा एक चित्त, एक चित्तानं विचार करायचा. इथं नेमकं माझं काय, मी कशासाठी आलोय, मी देवा करता आलोय का देहा करता आलोय, काय गोळा करायला लागलोय आणि गोळा करून हिशेब लागलाय काय, अजून आतापर्यंत गोळा केलेला तरी माझ्याजवळ आहे काय, असं सगळ्यांनी हिशेब करावा. आणि शेवटी जर जमा खर्च चांगला उरला तर मग अवश्य संसार करा. तुकोबारायांचा काय हिशेब लागला नाही, रावणाचा हिशेब लागला नाही. रावणाला जेवण कराय पत्नी पाहिजे होती म्हणून घेऊन गेला का भोगा करता? रावणाला 80,000 पत्न्या होत्या का नाही हो? मग कोण भांगलाय कमी होतं? काय गरज होती सांगा. गरज नसताना महाराज असं वागतात. यालाच म्हणावा संसार. संसार ही गोष्ट अशी आहे, कुणाला कधी भ्रष्ट करेल सांगता यायची नाही. याला पायातडी दाबला आमच्या संतांनीच. संसार खरा शांत केला आमच्या संतांनी. विचारपूर्वक त्याला संसाराला महाराज जिरीला आणलं. म्हणून अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार. देवाचं चिंतन सदैव ठेवलं. याला ईश्वर चिंतन म्हणावं. ईश्वर चिंतन करतात ते भक्त आणि विषय चिंतन करतात ते विषयी. तुम्ही आम्ही सगळे पामर विषयाच्या चिंतनात मशगूल आहोत. म्हणून आम्हाला फक्त काय करायचं, असते 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 यातून बाहेर पडायचं. त्यातला पहिला महाराज अगदी अहंकाराचं पहिलं ठिकाण आहे देह. आणि मग देह ह्या अभिमानानं माझा एवढा पुष्ट केलेला आहे. तर याला नष्ट करण्यासाठी काय करायचं, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. अभिमान उरवायचा नाही, याला बाधित करायचा आहे. तर मग अभिमान राहणारी ठिकाणं कोणती, ती असते असते नष्ट करायची. म्हणून याला देह मी म्हणता येत नाही. याचं कारण हा विचारांती माझं स्वरूप ठरत नाही. शास्त्रकार असं सांगतात, जे मी असतं ते माझं असत नाही. बघा तुम्ही, मी कोण आहे? मी हात माणसं म्हणतात का माझा हात? माझा हात जे अर्थी म्हणतात तर ती माझा म्हणणारा कोणतरी आत मी बसलेला असला पाहिजे. एखाद्या कोण नाही या घरात तुम्ही बाहेरनं काय द्या, आवाज द्या, आत घरात कोण आहे? आतनं जर कोण नाही म्हणाला तर कोण नाही म्हणणारा तरी असणार का नाही हो? काय अशी व्यवस्था कुठं आहे? कोण घरात नाही, कोण नाही असा आवाज येतो, त्या घरात कोण जाणार नाहीत. मग परत भूत आहे का काय केलं हेतू इतकाच, कोण नाही म्हणणारा हजर असला पाहिजे. तसं या शरीरामध्ये मी आहे म्हणणारा मी वेगळा आहे आणि तो मी दाखवता येत नाही. पण व्यवहार केल्याशिवाय राहत नाही. आणि मग व्यवहार कशाच्या साह्यानं करतो? शरीराच्या साह्यानं. हे शरीर वापरतो आणि हे शरीर महाराज विषयाकरता खर्च करतो. आपलं मनही महाराज विषयाकरता खर्च करतो. म्हणून ही सगळी वास्तविक सामग्री आम्ही आमच्याकरता वापरायची सोडून आम्ही दुसऱ्याकरता वापरायला लागलो आहे. म्हणून आम्ही राजे असून रंक झालो, आम्ही मालक असून कसे झालो? गडी झालो. आम्ही आमच्याकरता वापरायचं, ही साधनं आपल्याकरता वापरायची, दुसऱ्याकरता वापरायची नाहीत. म्हणून नको ते विचार सोडायचे. मगाशी सांगितलं महाराज की जगाचं काय होईल, गावाचं काय होईल, माझ्या भावाचं काय होईल, मुलांचं काय होईल, व्हायचं ते होईल. देशमुख काय सांगतात बघा, काय व्हायचं ते कसं होईल, तर जसं व्हायचं तसं. सगळी उत्तरं हीच आहेत महाराज, काहीही चुकीचं नाही. तुम्ही आम्ही निर्णय घेणारे कोण? त्यांचं भविष्य त्यांचं कर्म आहे. त्यांना जशी बुद्धी सुचेल तशी वागतात. माणसं सांगून ऐकतात, काय झाल्यावर पर्याय शोधत बसतात सगळीकडे. सगळी झाल्यावर पर्याय शोधतात, सांगून कोण ऐकत नाही. सांगून ऐकलं असतं तर तुका म्हणे मेलो सांगता सांग लागून या पाया विनवितो. तुम्हाला सरळ सांगणाऱ्याचं इथं कोणीही ऐकत नाही. म्हणून हा सरळ उपदेश आहे. देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. विठ्ठल परमात्मा उरणं उरतो विठ्ठल का? अबाधित आहे म्हणून.
तो कुठेही जात नाही का, त्याला जाणं येणं नाही. म्हणून शरीर गेल्याशिवाय राहत नाही, त्याला उरलं तरी दाखवता येत नाही. हे पंचभौतिक आहे, हे काळा नळाच्या तोंडात घातलेली उंडी आहे. हे पेटवलं तर राख होऊन जाईल, पुरलं तर कुजून जाईल, याच्या पलीकडे असंच पडलं तर सडलं तर यात किडे होऊन जातील. ज्ञानोबाराईने सांगावं, हे झाले श्वाना वर पडे तरी ते विष्ठा, या चुके तो ही काजा तरी होय कृमीचा पुंज, हा परिणामो कपिध्वजा कश्मलुगा. म्हणून शरीर रोगाचं भांडार, दुःखाचं कोटा, याची अप्रीती करावी, याच्याविषयी प्रेम धरू नये. फार देखणं शरीर मिळालं तरी काही काळानं ते असते नाश पावत जाईल. डोळ्याचा देखणेपणा निघून जाईल, कानाचं ऐकणं असते कमी. म्हणून गुंतवणूक चांगल्या ठिकाणी करायची. आपलं वय चांगलं आहे तोपर्यंत चांगलं बघून घ्यायचं. चांगलं सिनेमे नव्हेत, चांगलं देवाची तीर्थ, देवाचे स्वरूप, देवाचे ग्रंथ चांगले वाचून ठेवायचे. देवाच्या लीला ऐकायच्या, गाणी ऐकायची नाहीत. आणि मग जरासा ऐकतो, काय होतं आहे त्याला, नाही अजिबात ऐकायचं नाही. मला लहान मुलाला बघा, एकदा दिव्याची आस त्याला इच्छा असते, दिवा कधी एकदा धरीन. आणि मग सारखं ते सगळ्यांनी सोडलं की दिव्याकडे जात आहे. मग घरातल्या बायका काय करतात, दिवाच उचलून कुठेतरी ठेवतात कळतोपर्यंत. मग क्वचित कधीतरी एखादी त्याला संधी अशी येते, दिवा लावलेला असावा समयी, आणि ते मूल जाऊन त्या दिव्याला धरत आहे. आणि मग त्याला कळतं आहे काय झालं आहे ते. त्याला मग ते रडण्याशिवाय काय सांगता येत. आणि मग ते रडायला लागले तर मग नंतर महाराज चित्रात जरी दिवा दाखवला त्याला तर ते हा म्हणतंय. ही अनुभूती म्हणायची. असं भाजल्याशिवाय कळत. तसं आम्हाला किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी. कितीतरी वेळा आम्हाला भाजलं पण आम्हाला जाणीव झालेली नाही. शुकाचार्य महाराज, ब्राह्मणाचे पोरे एका खेळाशी व्याले, ते 12 वर्षे लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. किती जन्म मी फिरत आलो म्हणाले. आईच्या पोटात शुकाचार्य 12 वर्ष राहिले. काय आईला त्रास झाला असेल हे आधुनिक जगतात हे चुकीचं आहे सांगणं, पण सूक्ष्म शरीरानं राहिले. ते काय 12 वर्ष राहिले म्हणजे एवढे मोठे झालेले नव्हते, सूक्ष्म रूपानं राहिले. आणि मग आईला काही त्रास होऊ दिला नाही. शेवटी व्यास महर्षी म्हणतात, बाळा आता किती आत राहशील, आईला त्रास होतोय, बाहेर आहे. ते म्हणाले, मी बाहेर आलो तर मला मायेचा वारा लागेल, म्हणून मला काय करा, मला वचन द्या, देवाला बोलवा. त्याने कृष्ण परमात्म्याला आवाहन केलं. देव बाहेर आले आणि शुकाचार्याला गर्भात असतानाच काय दिलं, अभयदान दिलं. तू बाहेर आल्यावर तुला अहंकाराचा वारा, अज्ञानाचा वारा लागू देणार नाही. आणि महाराज मग सुखानं शुकाचार्य बाहेर आले. मूर्ती छोट्या रूपानं प्रकट झाली. आनंद झाला व्यासाना. मला इतकं सांगायचं आहे, त्यांना लाज आहे या लोकात येण्याची. त्यांना काय वाटते, निंदा वाटते, नको वाटतं. का नको वाटतं, कारण इथला वारा त्याने बघितलेला आहे. त्यांना वारा सोसत नाही, आम्हाला सोसते. म्हणजे आम्ही इतके विचारी आहोत का? आम्ही विचारी नाही, आम्ही निर्लज्ज आहोत. ज्ञानोबाराईने सांगावं, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. आमच्या इथं महाराज पिऊन म्हातारा एक पडायचा. अगा शामुदा तो पडलाईच म्हटलं पोराने, की तो म्हणायचा, ही हितं काय, हितं साध्या गटारीत पडलोय म्हणायचा. इचलकरंजीत मी मोठ्या गटारीत पडितो म्हणायचा. आता अशाला काय सांगायचं सांगा. तू भुईला पडलायस म्हटलं की हे काहीच नाही म्हणायचा. मी डुसकेवड्या गटारीत पडतो पिऊन. आता हे काय सांगायची गोष्ट आहे का? जी गोष्ट सांगावी त्याला काहीतरी आधार, त्याला काहीतरी आदर्श पाहिजे. आम्हाला सांगण्यासारखं काही नाही. आमचा संसार केवढा आहे, किती सांगणं आहे. रावणादिकांचा संसार पूर्ण झाला नाही, अपूर्ण संसार आहे. कधी हे झाडच उरपाट आहे महाराज. ऊर्ध्वमूल अधशाखम अश्वत्थम प्रादुर्वेयम. हे क्षणभर टिकणार आहे, विचारापुढे टिकत नाही. म्हणून श्व म्हणजे उखा, तोवरी एक सारिका नाही निर्वाहो या रुखा या रुखाला म्हणजे या वृक्षाला क्षणभर देखील काय नाही, याचं अस्तित्व टिकत नाही. म्हणून शहाण्या पुरुषानं वीज जशी कडकडावी निघून जावावी, कमळाच्या पाकळीवर जसं पाणी हलावं तसं हे निमिषभर टिकणार आहे. ढगात जसे गंधर्वनगर तयार होतात आणि क्षणात विरघळून जातात, तसा हा संसार वृक्ष क्षणाक्षणाला नाचतो. म्हणून शहाण्या पुरुषानं इथली फार सुख या देहसुखात रममान होऊ नये. आपल्याबरोबर येईल तेवढंच करावं. त्याच्या पलीकडं आपल्या हक्कात, आपल्या स्वातंत्र्यात, आपल्या क्षमतेत नाही तिकडे विचार करू. म्हणून शहाणा पुरुष कोण, की यथा कर्म यथा श्रुतम. जो चांगलं कर्म करतो, जो चांगलं संपादन करतो. कारण आम्हाला प्रवास करायचा आहे आत्मसिद्धीच्या नगराकडं. इंद्रियाच्या गावापासून प्रवास सुरू आहे तो आत्मसिद्धीपर्यंत. मग अडचण करील ती इंद्रिय आम्ही आवरायला पाहिजे, त्याच्याबरोबर व्यवहार करत राहायचं.
आवरायला पाहिजेत, ही शक्ती आवरता आली पाहिजे. इंद्रिय आवरली, त्यांचं कल्याण झालं. मन ज्यांनी सांभाळलं त्यांचं कल्याण झालं. म्हणून ती चरित्र वाचायची. त्या गोष्टी काय कीर्तनात सांगायसाठी नव्हेत. आणि प्रत्येकानं महाराज असं आचरण करत 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 जर गेलं तर सगळाच समाज असा एक नैतिक मूल्यानं उच्च होईल, आदर्श होईल. आणि मग रामप्रभूंच्या राज्यामध्ये असं सांगितलं जायचं, माझ्या राज्यात चोर नाही, माझ्या राज्यात कोण डाकू लुटेरा नाही, कोण व्यभिचारी नाही. सगळे लोक कसे आहेत तो विरक्त आहेत, पवित्र आहेत आणि शुद्ध आहेत, धर्मशील आहेत असं म्हटलं जायचं. कारण सगळेच लोक रामप्रभूच्या विचाराचे होते. तसं कलियुगाचा काळ जरी असला तरी आम्हाला देह या भूमिकेवर राहता कामा नये. तुकोबाराय सांगतात, देह मी आहे ही भूमिका सुटावी, देह मी नाही हे कळवून घ्यावं. कळवून घेतल्यानंतर करायचं काय? देह मी नाही तर मी ब्रह्म आहे हे सांगत फिरायचं काय हो? नाही, हेही सांगता उपयोगाचं नाही. एका ब्रह्मवेत्याला किंवा शुकाचार्यांचं, जनकांचं चरित्र माहिती आहे तुम्हाला. जनक राजांनी सभा भरवली. सभेत असं ठरलं की जो ब्रह्मवेत्ता पुरुष आहे त्याला हजारो गायी, सवत्स गायी वासरासह सोन्याला शिंगाचे पत्रे मारलेले, सोन्याच्या झुला टाकलेल्या, सोन्याच्या दारा वासराला आणि त्याला लावलेली कानीसुद्धा सोन्याचीच होती, त्याला बांधलेले घुंगरू हे सगळे सोन्याचे. असं सोन्यानं वत्सांकित केलेल्या सगळ्या गायी वासरं दान दिल्या जातील कुणाला? मी ब्रह्मवेत्ता आहे असं म्हणेल त्याला. सगळे ऋषीमुनी आले, सगळ्यांची सभा भरली. जनकांच्या सभेत सगळे उभा राहिले, मी ब्रह्मवेत्ता कसा आहे, मी ब्रह्मवेत्ता कसा आहे, सगळी सांगायला लागली. जनक हुशार होते महाराज, राजा होता, करतो बुद्धिमान होता, आत्मज्ञानी होता. जनकाला माहिती होतं हे सभेत सगळे फसणार, यांना कुणालाच गायी नेता येणार नाही. आणि मग शेवटी याज्ञवल्क्य ऋषी आले तिकडून. याज्ञवल्क्य ऋषी आले, आपल्या शिष्यांना म्हणाले, मुलाओ या गायींना न्यायला सुरुवात करा आश्रमाकडे. आपल्या आश्रमाकडे गायी न्यायला लागले. जनकाचे प्रधान वगैरे थांबवायला लागले. बाबा तुम्ही का गायी नेता? तर काहीच बोलला नाही. शेवट जनक पाया पडायला लागला याज्ञवल्क्याच्या. महाराज ऋषीवर तुम्ही का बरं गायी नेता? तर तुझी सभा काय कशासाठी भरली आहे? तर ब्रह्मवेत्ता कोण आहे याच्यासाठी भरलेली आहे. हां, म्हणून मी गायी न्यायला बोलले म्हणाले. मग ब्रह्मवेत्ता आहे असं म्हणा तरी. नाही म्हणाले, गाईच न्यायला सुरुवात केली. मी ब्रह्मवेत्ता आहे म्हणणारा ब्रह्मवेत्ता ठरत नाही आणि मी ब्रह्मवेत्ता नाही म्हणणाराही ब्रह्मवेत्ता ठरत नाही. लग्न झाल्यावर जावायचा वाई पाहुणा आलं. पहिल्या दिवशी राहिलं घरात, आपल्या सुनेच्या घरात वाई आला. झोपल्यानंतर चर्चा सुरू झाली. चर्चा ऐकता ऐकता त्याला झोप आली. झोप आल्यावर हा पाहुणा सांगायला लागला, आमच्या गावाची रीत अशी आहे, आमच्या गावात असं आहे तसं आहे. ते हू करी जे झोपला. पाहुणा भेंडाळल्याला वच कुठनं तरी आल्याला, असा पाठी उतरून चालत आलेला कशा. आणि मग झोपला. आणि मग हा पाहुणा त्याला सांगायचा आणि त्याचं हू म्हणायचं बंद झालं. आता बंद झाल्यावर हे पाहुणा म्हणला, का हो पाहुणा झोपला का हो? म्हटल्यावर मोठ्यानं झोपला का म्हटलं, ते उठला हो, जागा आहे की म्हणाला. मगाशी का हूँ म्हणाला नाही सर? तर मगाशी मी झोपलो तो म्हणाला. मग झोपला तर तो हूँ म्हणत नाही, जागा झाल्यावर हूँ म्हणतोय. याचा अर्थ हूँ म्हणणारा झोपलेला नसतोय आणि झोपलाय ते हूँ म्हणत. तसं मी देह म्हणणारा देह आहे या भूमिकेवर सदैव असेल असं तुकोबाराय काय म्हणतात. देह नाही म्हणावा तर मग देह आहे याचा अभिमान सूक्ष्म आहे. देह आहे म्हणावा तर देह नाही अजून ठरलेलं नाही. तसं ब्रह्मवेत्ता कोण हे सांगता येत नाही. का? कारण ही गोष्टच सांगायची नव्हे, ही गोष्ट अनुभवायची आहे. अनुभव कोणाला आला? ज्याचा देहाविषयीची आसक्ती सुटलेली आहे त्याला, जे देहावर उदास झालेले आहेत त्यांना. देह नाही असं कळायला कारण संग जास्त दिवसाचा आहे, संगती जास्त दिवसाची आहे. संगती असते तुटली किंवा आपली आत्मसंगती वाढायला पाहिजे, आत्म्याबरोबर आपलं बोलणं पाहिजे, आपलं आत्मस्वरूपाकडे विचार पाहिजेत. म्हणून प्रत्येकानं देहाविषयीच्या मर्यादा सांभाळायच्या, कळवून घ्यायचं. हे ठराविक टप्प्यापर्यंत याचं वैभव आहे, याच्यानंतर हे वैभव शिल्लक राहत नाही. आणि मग देह नाशवान आहे, तो सडणार आहे. असं एकदा कळालं की यावरलं हे अलंकार तनु सज्जवितो. किती आरशासमोर पाहिलं. दशरथ राजांना एक केस पांढरा दिसला, त्याने आपलं महाराज सत्ता बदल करून टाकला. आपला सगळा राज्याभिषेक रामप्रभूला द्यायचं ठरवलं. शहाणी माणसं महाराज लगेच बदल झाला की काय करतात? बदल करतात.
आमची पुरा पांढरी केस झाली तरी काळी करून येते. खरं पोरासनी किल्ल्या देत काय करूया, स्वभावाला औषध नाही. म्हणून असते 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 देहाची सत्ता ही कुठपर्यंत हो, मी जळत असे एकला चितेपर्यंतच, स्मशानापर्यंतच. लाकडात संगत शरीराला जाळून टाकतील, याच्या पलीकडे शरीर नेता येत नाही. नेलं शरीर ते तुकोबरायाने प्रयाण काळी देवे विमान पाठवले. म्हणून शरीर दिव्य करणं हेही तुकोबारायांच्या दृष्टीनं काही कीर्तीचं नाही महाराज. तुकोबाराया मरण मारून मरले ही त्यांची कीर्ती, हे जीवनमुक्तपणा म्हणायचा. म्हणून देह हा दहन होतो, शरीर क्षीण होतं. इथं राहणारे सगळे लोक या नगरात राहतात. म्हणून हे नगर नाशिवंत आहे असं समजल्यानंतर याचा संग योग्य नाही. म्हणून आता याचा संग पुरे, संग पुरे, संग पुरे. विठोबा आता हा शोधित विठ्ठला जाऊ. आता मला या संगतीत राहायचं नाही, देहाच्या संगतीत. याचा देह संबंध सोडावा. देहसंबंधानं धन दारा पुत्र जन हे सगळं तकलादू जीवन भरलेलं आहे. यात देव शिरलेला आहे म्हणून गोड वाटतंय, नाहीतर एकदा देव ह्यातला निघून गेला की यात काही राम उरत. माणसं बोलणं बदललं की ओळखतात हे आता मापात राहिलेलं. चालणं वागणं सगळं बदललं की आता त्याच्याकडे जाऊन त्याच्यात काय राम उरलेला नाही. याचा अर्थ रामच सार आहे आणि इतर काय आहे हो, असार आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार, फलकट तो संसार येथे सार भगवंत. एका महाराज मालका नवरा बायकोचं जोडपं होतं. बायको म्हणाली बाजारला जा. ती जरासा व्यवहारशून्य मालक होता, काही कळत नव्हतं. पहिल्यांदाच बाजारला जाणार म्हटलं, बाजारात गेला नाही. सगळ्यांनी तिथं नवीन बाजारात कारली आली हो. बाजारात कारली आलेली बघितल्यानंतर सगळी म्हणायला लागली अमुक गावची कारली जरा गोड आहेत, चांगली आहेत. म्हटल्यावर यानं महाराज पिशवी भरून कारलीच घेतली. आता एवढी कारली घरात चालतात का हो? घेऊन आल्यानंतर घरात बायकोला म्हणाला सगळे लोक म्हणत होते कारली छान आहेत, गोड आहेत सगळे. आता हे गोड आहे तोंडाने म्हणायचं का, कारली गोड असते? माणूस गोड आहे म्हणजे एक स्तुती करायची म्हणजे का गोड असतंय? गोड नसतंय. कोणच स्वभाव प्रकट झाला की महाराज सगळीच माणसं त्या पद्धतीनं वागतात. आणि मग कारली गोड आहे तसं म्हणून घेऊन आल्यानंतर बायकोनं डोक्यावर हात मारून घेतला. आता कधी नाही तो गेलता म्हणाली, आता याला शिळे देण्यात योग्य नाही. आता कारल्याचीच भाजी करून घालूया म्हणाली, पण याला गोड करायचं झालं तर काय करायला पाहिजे? तिनं महाराज टिप्पणच काढलं. किराणा मालाचा तीळ आणायला लावलं, गुळ आणायला लावला, काय जेवढं गोड करता येईल तेवढं त्या कारल्यात घातलं आणि याला खायला घातलं. तर सगळ्या गलीला सांगायला लागला काय कारलं गोड झालं, काय कारलं गोड होतं म्हणायचं. सांगायचा प्रत्येक दिसेल त्या लोकांना कारल्याची भाजी गोड लागली. लोक म्हणाली 100% आता परिणाम झालेला आहे. कारलं गोड होतं का घातलेला गुळ गोड होता हो? मग ते गुळ कारल्यात गेल्यामुळं गोडी गुळाची का कारल्याची? तसं आमच्या संसारात जी गोडी आहे ती देवाची आहे, आमची नाही. आम्ही मूळचंच कडू आहोत, कारण सगळंच आमचं नाश पावणार आहे. देव अविनाश आहे. तुकोबारायाने सांगावं अमर तू खरा कैसा नव्हे मी दातारा. तुझ्याबरोबर माझे आजा पंजा सगळे मेले. तुझं देखताची माझा आजा गेला बाप पणजा. तुझं लागलीस एकाठी माझं लागलीस एकाठी. तारुण्य बाल्य तारुण्य वृद्धावस्थाही मला काठी धरायला लावायली. तू कधी असाच उभा राहिला आहेस विठेवर. अजून तू मेला नाहीस, तुला ताप नाही, कधी बरं नाही, कुठला डॉक्टर नाही, काही नाही. असा अजरामर कसा आहेस? तुकोबाराया विचारतात. याचा अर्थ मी सुद्धा तसा असलो पाहिजे. याचा अर्थ मला तुझ्यासारखं मला कर. तू उगस लोकांना फसवतोस तसं मला फसवू नको. खोट्याने चालवू. पांडुरंगा तुझी खोडी मोठी आहे. मला तुझं आत्मस्वरूप दाखव आणि मला तुझ्यासारखं कर. म्हणून तुकोबाराया विनंती करतात. हेतू इतकाच की इथं काळाचं भय शरीराला आहे, देवाला कशाचंच भय नाही. जे देवरूप झाले त्यांना कशाचंच भय येत नाही. तुकोबाराया सांगतात हे साधन करायचं झालं तर एक नामचिंतनाखेरीज दुसरं मोठं साधन नाही. म्हणूनीला हो करा काळ सारा चिंतने.
विचार करून महाराजांना निराश करायचा. विचाराच्याच महाराज चाळणीवर हे सगळं टाकावं लागेल. परमार्थामध्ये निवड करता आली पाहिजे. निवड करायचं म्हणजे मत्सर करायचं नाही, ह्यो चांगला तो वाईट असलं नाही. आपल्याला जे लागत आहे बाजारात जायचं सगळंच विकाय आले. आम्ही मालकरी माणसं, मग माशाच्या वळीला जाऊन चालेल? मासं नकोत म्हणून तरी चालतंय. आता आमच्या इथं बकरी पडते, मी गुरव आहे, भांडून चालतंय. त्यांची ती पार्टी एक आहे, त्यांची ती करते कात्यात. आपण आपलं एकादशी धरायची नाही, आपण आपला पंथ स्वीकारायचा. निवड अशी करता आली पाहिजे. याच जगात राहायचं, कुणाबरोबर भांडण करत बसायचं, जेणेकरून बघा बोलणं हे तुमच्या गुणावर अवलंबून आहे. तुम्ही कसं बोलायचं हे तुमचा स्वभाव आहे वृत्तीचा. मी कसं ते सांगणार, तुम्ही माझ्याबरोबर असं बोला म्हणत नाही. पुढला माणूस त्याचा जसा गुण असेल तसं बोलत असतो. आणि माझ्या अंगात सत्वगुण असेल तर मी सत्वगुणी बोलणार, तुमच्या अंगात तमोगुण असेल तर जरा खोडीलच बोलणार. आता आम्ही कुठंतरी कीर्तन चाललो, आज कुठं आहे वाटतं जोडणी म्हणते. आता जोडणी काय, आता इथं चोऱ्या करायला लागला, खुरपी आणल्यात, कुठं बांधाचा हत्ती गवताचं गड्डं न्यायचं आहे. पण अशी माणसं विचारते. आता ते विचारणं हे देवाला कळतंय महाराज, आपण काय हिशोब करत बसायचं. कारण हे वृत्तीचे सगळे पैलू आहेत महाराज. पण शहाण्या मनुष्यानं काय स्वीकारायचं एवढं ह्यात शिकलं की उत्तीर्ण झालं. गोंदवलेकर महाराजांचा एक मावस भाऊ होता, खुडील होता. गोंदवल्याला आला आणि शिव्याच द्यायला लागला महाराजांना. महाराज सगळी शिष्यमंडळी उठली. गोंदवलेकर महाराजांना शिव्या देतोय म्हटल्यावर म्हणाले याला जरा मारूया म्हणाले धरून. महाराज सगळ्यांनी जाऊन त्याला हे करायला लागले, तू थांब गप्प बस. गोंदवलेकर बाबा म्हणाले सगळे थांबा म्हणाले, प्रवचन होऊ दे मग मी सांगतो म्हणाले त्याला. प्रवचन झालं. गोंदवलेकर महाराज उठले आणि समाधीला ध्यान योगाला निघून गेले आपल्या कुटीकडं. सगळे शिष्य म्हणाले बाबा तुम्हाला एवढे शिव्या देत होता, तुम्ही काहीच कसं बोलला नाही, काहीच कसं केलं नाही. हे बघा म्हणाले त्यानं शिव्या द्यायचं काम केलं आहे, मी काय शिव्या घेतल्यात म्हणाले. मी शिव्या घेतल्याच नाही तर त्याला मारायचा काय प्रश्नच आहे. म्हणजे मी घेतल्याच नुसत्या ऐकल्या पण घेतल्या नाही. म्हणून आपण काय घ्यायचं हे ठरवायचं. हा बाजार आहे महाराज, इथं सगळंच दिसतं म्हणजे घेत जाऊया. माळवा आणायला लावून दिल्या, चप्पलाच्या वळीसनं सुरुवात केली. ही घे ते घे, खायचं घ्यायला दिलंय लावून का आम्हाला कापडं घ्या चप्पलं घ्या. ज्याचं त्यानं सारासार विचार विवेक ठेवायचा, कुणाशी स्पर्धा करायची नाही. महाराज कोट्याधीशही इथं तसाच राहतो आणि अगदी ज्याला हातावर पोट आहे तो इथं तसाच राहतो. परिस्थिती आणि मनस्थिती प्रत्येकानं समजावून घ्यायची. परिस्थिती मोठी असणं हे प्रारब्ध आहे, ते लौकिक प्रारब्ध. मनस्थिती चांगलं असणं हे धार्मिक प्रारब्ध आहे, पारमार्थिक प्रारब्ध आहे. ज्याची मनस्थिती ठीक आहे तो कुठेही राहू शकतो आणि ज्याची परिस्थिती ठीक आहे आणि मनस्थिती बिघडली आहे तो कुठंच राहू शकत नाही. आज कोट्याधीश महाराज लोक आहेत, झोप येत नाही, काय करता. आणि ऊस तोडायलेली ऊसात पाल्यात झोपते. तिथं मुंबईत नळ्यात झोपत नाहीत, गटारी काढायला नाहीत आणि मग त्यांच्यात देव नाही. मग हे कोट्याधीश आहेत त्यांच्यात. आज महाराज 15-15 लाख एका रात्रीला देऊन मोठ्या मोठ्या हॉटेलात थांबणारे लोक आहेत.
आणि ज्याच्याकडे 15 रुपये नाही तीही माणसं आहेत या जगात. असं काय तुम्ही समजू नका गरीब आणि श्रीमंत काही नाही. मनस्थिती चांगली असणं हे भाग्याचं लक्षण आहे. परिस्थिती चांगली आहे की तुमच्या कमी जास्त तुमच्या प्रारब्धावर राहील. म्हणून परिस्थितीवर फार अवलंबून राहायचं नाही. परिस्थिती बदलते. आता ऊन वाढायला लागलंय. गेल्या महिन्यात कसं होतं, आता उन्हान सगळं वाळवून टाकेल आणि एकदा सुरू झाला पाऊस म्हणजे मग छत्र्या काय नाही कागद काय. परिस्थिती बदलत 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 4-4 महिन्यात जाते. कोणी परिस्थितीवर जे विदुर काका अखंड कौरव साम्राज्याचा महाराज वैचारिक भाग सांभाळत होते, त्या विदुर काकांना दुर्योधनानं लात मारून बाहेर काढलं. ते विदुर काका गंगेच्या काठाला पर्णकुटी करून राहिले. दुर्योधनाचं एकही महाराज मूल बाळ राखलं नाही देवाने, पण विदुरांच्या पर्णकुटीत देव भेट देऊन गेले. सांगायचा हेतू इतका, ज्यानं देव ध्यान राखलं त्याला देव भेट देतो आणि ज्यानं देवाचा उच्छेद करायचा प्रयत्न केला त्याचं देव अस्तित्वसुद्धा राखत. पण शहाण्या मनुष्यानं हा घमेंड करू नये. दुर्योधनाचं साम्राज्य म्हणजे साधन होतं महाराज. त्याचं राज्य केवढं मोठं होतं म्हणून तो द्यायला तयार नव्हता. पण विदुरांचं मन राखलं देवानं आणि त्याचं साम्राज्य नष्ट केलं. म्हणून परिस्थिती ही देव बदलले. सुदाम्याजवळ काय होतं, पण सुदाम्याला सोन्याची नगरी देऊ केली देवानं. ध्रुव बाळाकडं काय होतं, उपमन्यूकडं काय होतं, नुसतं एक दूध वाटीभर मागायला गेलेलं बाळ क्षीराचा सागर दिला. देणारा भगवान फार मोठा आहे. आपण फक्त त्याची आस केवढ्यापर्यंत धरायची ठरवायचं. म्हणून मर्यादानं डोळे केवढे वापरायचे, कान केवढे वापरायचे, मन केवढे वापरायचे हे साधकानं ठरवायचं. देहाला कुठपर्यंत दर्जा द्यायचा, याला केवढी पावडर लावायची, याला तेल खोबरेल लावून सुद्धा माणसं काम करत होती. आणि आता शॅम्पू आले, काय वेगवेगळ्या पावडरी आल्या, वेगवेगळं काय आलं. म्हणून बुद्धीचं सामर्थ्य वाढावं. केस वाढवून उपयोगाचे. गांधीजींच्या डोक्याला एकही केस नव्हता. बुद्धी केवढी होती हो. आणि आता माप झिंजा वाढवलेले लोक आहेत. बुद्धी आहे, एकालाही बुद्धी नाही महाराज. बुद्धीच्या वैभवानं वैभव संपन्न असावं. इतका विचाराचा परमार्थ असावा. आणि विचारानंच मनुष्य काय करावं, तैशी विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले. आणि मग येत भ्रांती ते पाही असारता. असार आहे ती भ्रांती असं पटवून घ्यायचं. तो ताक पिण्यापेक्षा दुधावर नजर असावी, लोण्यावर तुपावर अशी नजर असावी. जे नवनीत मुख्य आहे त्याच्याकडे नजर. मग सार गाभा आहे परमात्मा, त्याच्याकडे लक्ष असावं. असार म्हणजे संसार आहे फलकट टाकून द्यावं. शेंगाच्या दाण्याच्या वर जसं कवर असतं त्याला फलकट म्हणावं, आत शेंगदाणे असतात, तसं असार टाकावं आणि सार तेवढं घ्यावं. अशी वृत्ती एकदा राहिली स्थिर की परमार्थात कोणालाही फार दुःख भोगावं लागत नाही. तुकोबाराया सांगतात, नामस्मरण करत राहायचं. आता फळ लगेच मिळत नाही. तर आता राम सुरुवात केलं की लगेच फळ नाही महाराज. सारखं जरासं काय करावं लागेल, उजळले भाग्य. म्हातारीला काय झालं, मुंबईला नेली एकट्या मुलीनं. तिथं गेली म्हातारीने. तिथं फिरता आमच्या गावच्या लेकी तिथं दिल्या आता म्हणाली. जुन्या काळात त्याच्या घरात गेली. तिथं गेल्यावर तिच्या घरात गेल्यावर भांडी सगळी चकचकीत दिसल्यावर, पुरी काय पावडर वापरतेस म्हणाली. तर त्यावेळी नुसतीच पितांबरी निघाली ती नवी. ते पितांबरी वापरतोय तुला म्हातारी, तुला जाताना किलोचा पुडा देतो. मग आता दिला पुडा. म्हातारीची बातचीत झाली, घरला घेऊन आली. इकडं आल्यानंतर मग 2 महिन्यावर माही होती, यात्रा होती गावातली. हिनं भांडी घासायचा प्रयत्न केला, सगळं केलं, पण तिच्या भांड्यासारखी काही हिचं निघायला तयार. आणि मग 2 महिन्यानं म्हणाली येऊ दे. मी म्हातारी म्हणून मला फसवलं का काय की म्हणाली, आपण चांगली पावडर वापरली आणि मला कसली दिली हो, डुप्लिकेट दिली, खराब दिली. बघूया म्हणाली. मग ती म्हातारी अगदी महाराज ध्यानात धरूनच बसली. कधी एकदा ती येते आणि कधी एकदा मी तिला विचारले. आणि यात्रेच्या निमित्तानं देवळात आलेली ती मुलगी दिसली. तिला घरला बोलवून नेली, चहा वगैरे दिला आणि सांगितलं मी अडाणी म्हणून मला फसवलंस का काय म्हणून महाराज शिव्याच द्यायला लागली म्हातारी. त्या मुलीला असं वाटलं मी चांगली पावडर दिली आणि असं का झालं असेल. तर म्हणाले काकू तू काय घासलंस यानं. तर म्हणाली मी काय सांगतेस म्हणाली, हे बघा हंडा म्हणाली, हे घासायला सुरुवात. तो हंडा महाराज आजं सासऱ्यान पाणी तापवाय ठेवलेला. त्याच्या खाली काय काय जळण घातलं तर देव झालं. बाबळे घातले असतील, शिसवर घातला असतील, पिंजार घातला असेल, चप्पल, टायरी. आणि ते 1 इंच महाराज त्याच्यावर काय झालं तर त्याच्यावर थरावर थर बसलेलं. ते एकदा पितांबरी लावून निघल, ती छन्यान निघायची पंचायत नाही. ही म्हातारी सांगायला लागली तुझ्या भांड्यासारखी माझी कशी निघते. याचा अर्थ ती घासायचं बंद करून चालेल. मग ती असं म्हणाली पावडर जास्त घेऊ नकोस, थोडी थोडी घे, खरं 3 वेळा घास.
सकाळ दुपार आणि एक महिनाभर झाला की हळूहळू हळूहळू चांगलं दिसायला सुरुवात होईल. तसं आम्ही आज माळ घातल्यावर नाही म्हणा महाराज, असते असते आत उतरायला पाहिजे. कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम. कंठात नाम एकदा घ्यायला सुरुवात झालं की ते औषध असं आहे महाराज, परा पश्यंती मध्यमाने वैखरी. वैखरीला त्याचा छंद लागला की ते पश्यंतीत उतरतं, पश्यंतीतून मध्यमेत जातं, मध्यमेतून पश्यंतीत जातं आणि पश्यंतीतून परेमध्ये जाते. आणि मग एकदा नाभिकेंद्रात जाऊन पोचलं की मग ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरे, आतूनच नाम सुरू होतं. आणि एकदा असं आतून नामस्मरण सुरू झालं की मग समाधी संजीवन हरिपाठ. समाधीतही आज ज्ञानोबराया संजीवन समाधीत नामस्मरण घेत आहेत. ज्ञानदेवी घेतले दान हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. आजही ज्ञानोबराया समाधीत नामस्मरण करतात. पण तुम्ही लाहू करायला पाहिजे, गडबड करायला पाहिजे. इथं देव आमची काळजी वाहतो महाराज, आपण त्याच्यावर गैरविश्वास करायचा नाही. विसोबा खेचर, गोरोबा काका, चोखा मेळा यांच्या सगळ्यांची कामं तुम्ही चरित्र बघा. गोरोबा कुंभारांची त्यांनी महाराज गाडगी घडवली. हात तुटल्यानंतर देवाने साक्षात रूप धारण केलं कुंभाराचं. रुक्मिणीला म्हणाले तू कुंभारीण हो, गरुडाला म्हणाले तू गाढव हो. गरुड म्हणाला नुसतं गाढव कुणाला म्हटलं तर देवा राग येतोय, तू मला गाढव हो म्हणून सांगा. अरे मी कुंभार झालोय म्हणाला, तुला गाढव व्हायला काय बिघडतंय. आणि मी देव म्हणाले मी कुंभार होतोय. झाले हे महाराज तेर ढोकीला हे तिघेजण आले गाढवावर बसून. आता गाढव म्हणजे गरुड आहे आणि विठ्ठल रुक्मिणीवर बसले, तेर ढोकीला आले. गोरोबा काकांच्यात म्हणाले आम्हाला काहीतरी कामधंदा मिळेल काय, आम्ही कुंभार आहोत, आम्हाला खाण्यापिण्याला आणि दुर्बळ आहोत सांगितलं. ते म्हणाले माझा सगळा गावगाडा चाललेला पडला, माझे हात तुटलेले आहेत, माझ्या दंडचक्र मणी आवा भाजायच्या भट्ट्या आहेत, रांजणी आहेत, सगळं काही आहे. तुम्ही हे वापरा आणि धंदा करा आणि तुम्हाला माती मिळाली तर आणून घ्या आणि करा, माझं काही भाडं देऊ नका. गोरोबा काकांनी सांगितलं. आनंद झाला देवाला. आता देवानं माती आणायची म्हटल्यावर काय होते, काय JCB होय. गरुड म्हटल्यावर केवढं सामर्थ्य होतं, त्यानं पर्वतच मातीचा आणला. एवढा मोठा कुंभार एकदा महाराज गाडगी करायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या गाडग्याचा माल काय विचारावा. म्हणाले ती तसलीच गाडगी, सगळ्या त्रैलोक्यातली गाडगी त्याचीच, इथं बसलेली गाडगी त्याचीच, झोपलेली गाडगी त्याचीच, सगळी आतापर्यंत जी जन्माला आली ती त्याचीच, मेलेली ही त्याचीच, सगळ्या गाडग्यांचा मालक तो. इतकी सुंदर परळ रांजणी गाडगी. तो महाराज डेरे वगैरे करण्यात आले. बाजारात माल नेला की महाराज वाजवायचा. आता तो फुटतोयच कशाला, ज्याचा देवाचा हात ज्याला लागला आहे. अमर झाले महाराज. आणि अशी काशासारखी भांडे निर्माण व्हायला लागली त्या मातीची. सगळीकडे खप झाल्यावर विठू कुंभार म्हणून कोणतरी नौकाच कुंभार आला आहे आणि गोरोबा काकांच्या आव्यात तो भाजतोय असं त्याची सगळीकडे कीर्ती झाली. आणि मग सगळीकडून माल नेण्याकरता तिथं लोक यायचे. आणि मग फिरता फिरता ज्ञानोबराया मुक्ताबाई ही सगळी तीर्थाला गेलेली मंडळी तेर ढोकीला उतरली. आणि जे गाडगी मडकी बघितल्यानंतर काकांना तर हात नाहीत आणि गाडगी कोण करतंय. मुक्ताई म्हणाल्या दादा जरा चौकशी करूया. म्हणून ज्यावेळी महाराज गाडगी बघायला सुरुवात केली रांजण वगैरे, त्यावेळी त्या देवाचे हात उठलेले त्यावर, पद्म शंख चक्र गदा ही सामुद्रिक चिन्ह उठलेली त्यावर. आणि मुक्ताईला आनंद वाटतो. दादा काय गोरोबा काकांचं भाग्य असेल, त्याच्या गाववाड्याच्या त्याच्या पोटापाण्याची चिंता वाहण्यासाठी देवानं स्वतः काय घडवली हो, गाडगी घडवली. सगळा व्यवहार देवानं करावा. पांडुरंगाचं केवढं बरं प्रेम गोरोबा काकांच्यावर असेल. आणि म्हणून आत गोरोबा काकांना विचारायला गेला, गोरोबा तू किती भाग्याचा आहेस, किती मोठा आहेस, आणि मग तुला जो कुंभार भेटला तो कुठं आहे बरं, असं म्हणत तोपर्यंत कुंभार पंढरपूरला गेलेला. मला असं सांगायचं आहे, पाळनाची नाही चिंता, चिंता करू नये महाराज. आपण नुसता संकल्प केला तरी बस आहे. म्हणून शहाण्या मनुष्यानं देवावर भार घालावा. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार. मुळात जी गोष्ट झालीच नाही त्याचा कशाला भार व्हायचा. आणि आपल्या वाटणीला आहे ते होतच राहील. दुःखही भोगायचं, सुखही भोगायचं, फार क्लेश करून घ्यायचे. तिथं कीर्ती अपकीर्ती महाराज देवादिकांची झाली, आमची कोण राखील. म्हणून फार यात मान सन्मानात पडायचं नाही. आपल्या मनावर फार महाराज आघात घेत बसायचं नाही. कलियुग आहे हे, मानसिक त्रासातून आपण मुक्त व्हायचं. फार एवढं समाजाला घ्यायचं नाही महाराज. समाजात मान अपमान या गोष्टी होत राहतील आणि आपलं जीवन एक मानसिक स्तरावर उच्च व्हावं.
अपमान मान हे मनाची लक्षणं आहेत, गती अधोगती मनाच्या लक्षणं आहेत. यात आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं स्थिर राहायचं. जो स्थिर राहायला शिकला त्याला समबुद्धी येते आणि मग समबुद्धी आलेला पुरुष कायमस्वरूपी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म या बोधावर आरोप राहतो. अशा पुरुषाला समबुद्धी आली की महाराज मग त्याला कोणाशी वैर उरत नाही. आणि मग हाच खरा पांडुरंगाचा कृपाप्रसाद म्हणायचा. अवघी भूते साम्य आली देखील म्या काही होते. इथं मुंगीही पांडुरंग आहे आणि इथं ब्राह्मणही पांडुरंग आहे. इथं सूर्यचंद्रही देवाचं रूप आहे, पृथ्वीही त्याचं स्वरूप आहे. अगदी किडे, अगदी गवताचं पातळ ते ब्रह्मदेव, सगळं हे विश्वच त्यानं भरलेलं आहे. असं हरी व्यापक रूपानं कळाला ती त्याला शरणांगती म्हणायची. शरणांगती म्हणजे लांबडवून पाया पडणं नव्हे, तर लांबडवून पाया पडून काहीतरी भलतंच काढून घेणारे लोक आहेत हे जगामध्ये. शरणांगती अशी नाही. कायेनं वाचेनं मनानं महाराज कोणालाही दुःख द्यायचं नाही. वाणीनं सरळ बोलता आलं पाहिजे, कायेनं प्रत्येकाला सुख द्यायचा प्रयत्न करायचा. महाराज तुकोबारायांनी फार फार सेवा केली. पंतस्थ ब्राह्मणांची तुकोबाराया पाहिजे, वारकऱ्यांची सेवा करायची. तुकोबारायांना मुंगीला साखर घालणे. महिपती बाबांनी चरित्र चांगलं वर्णन केलं आहे. गावात एखाद्या कुत्र्याला बरं नसलं तर महाराज त्याची सेवा करायची, कुत्र्याची. मांजराला एखाद्या कुणी मारलं तर त्याचा पाय वगैरे शेकायचा गरम पाण्यानं. मुंगीना साखर घालायची, पक्ष्यांना दाणे टाकायचे, उन्हाळ्यात पाणीत बांधून ठेवायचं. हे महाराज स्वतः करत होते. ठाकला तो काही केला परोपकार, केले ही शरीर कष्टवणी. म्हणून परोपकारासारखं पुण्य नाही, परपिढीसारखं पाप नाही. ह्या संकल्पना जीवनात उतरायच्या आहेत. असते आणि आता कामाला लावूया. कारण जेणेकरून आतापर्यंतचा वेळ झाला, बघून आता ऐकून आता झालंय पुष्कळ. आता सांगण्यासारखं काही उरलेलं. आमचे पंचक्रोशी महाराज पुष्कळ भाग्यवान आहे. इतकं ऐकण्याचं भाग्य कुठल्या भागाला मिळालेलं नाही. आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये महाराज निंबाळकर वीरधारा, कागल तालुका धरा, फार फार पंढरीच्या लोकांनी आमच्यावर उपकार केले म्हणूया. त्या काळात कीर्तन परंपरा रचवून दिली. इथं शिरसाट महाराजांनी सुरू केलेलं आहे. म्हणजे किती भाग्यवान असे ना काही का माणसं महाराज. काय निमित्तानं आली देवाचे कारण देव झाले. काय म्हणालेच आणि त्यांचा संबंध असेल का त्यांचं स्मरण करावं. ज्यानं महाराज झाड लावलं त्याच्या निमित्तानं तरी नाव घेऊन तरी आंबा खावावा. आजान लावलं तर एवढं तरी म्हणूया. एवढी तरी कृतज्ञता आपल्याकडे पाहिजे. महाराज या महापुरुषांनी, तात्यासाहेब वास्कर असतील, देहूकर महाराज असतील, अंमळनेरकर, आजरेकर, या महापुरुषांनी आमच्या गावावर कृपा केली महाराज. मात्र ही माणसं आवरली नसती आम्हाला. माळ घातली त्या काळात म्हणून आम्ही टिकलो, नाहीतर आम्हाला कुठं जाऊन धाबं फावरं आलं नसतं. आम्हाला काय खावावं हे सांगायची वेळ आली असते महाराज. म्हणून शहाणी माणसं ती भाग्यानं आमच्या आली जन्माला. आम्ही तर आले, आम्हाला त्यांनी सुसंस्कृत केलं, हे जीवन उच्च दाखवलं. कोण येतं एका छत्राखाली, एका गलीमध्ये कोण कोणाचं ऐकतं. मी अनाधिकारी आहे, केवढा उपदेश, माझं काय वय नाही महाराज. पण का लोक ऐकतात? श्रद्धा आहे लोकांची. वारकऱ्यावर श्रद्धा आहे, संतांच्यावर श्रद्धा आहे, देवाला लोक भितात आणि काहीतरी कीर्तन या परंपरेत विश्वास ठेवून लोक ऐकतात. लोकांचा उद्धार होतो या माध्यमातून. लोक व्याख्यानाला जमत नाहीत महाराज, पण कीर्तनावर श्रद्धा ठेवून ऐकतात. म्हणून कीर्तनकारानं जसं वागायचं तसं आचरण करायचं, जसं सांगायचं असं पाहिजे. असे कीर्तनकार जुन्या काळातले लोक होते. आमच्याकडून तसं घडत नाही महाराज. पण तरी देखील क्षमा मागून एक निरोप द्यायचा म्हणून आम्ही उभा राहतोय. संतांनी सांगितलेला उपदेश सांगावा, या न्यायानं तुकोबारायांचा निरोप सांगण्याचं काम आपल्याकडून व्हावं. त्या कृपेसारखं पांडुरंगाने त्यावर आशीर्वाद द्यावा आणि सगळ्यांचं जीवन सुफलित व्हावं. तुकोबाराय सांगतात की इथं जीवदान द्यावा लागतो परमार्थामध्ये. वर परमार्थ करून उपयोगाचा नाही. तुका म्हणे जीवासाठी देवपोटी पडेल. मुलावर आलेलं संकट आई कसं महाराज जीवापाठ झेलते, वडील कसं छातीचा कोट करून पुढे येतो, तसं आपल्या देवासाठी आपण देखील जीवाची बाजी लावता आली पाहिजे. कृष्ण परमात्मा कालिया मर्दन प्रकरणामध्ये चेंडू पाळताना चेंडूबरोबर त्यानं कालिया डोहात उडी घेतली. प्रकरण बाळक्रीडेत पहा. आई त्याची म्हणत होती कृष्ण पडला असं कळाल्यावरून जाऊन डोहात उडी घालणार. पण डोहाकडे आल्यानंतर महाराज तिला उडी घालायची भीती, भय वाटला. मागे सरे माय पाऊला पाऊली आपलीची घाली धाके अंग. तिला भीती वाटायला लागली. का? देहावर प्रेम शिल्लक होतं. देवाला कळालं. आता म्हणाली माझी आईसुद्धा जर देहावर प्रेम ठेवून शिल्लक राहत असेल मग इतर लोकांचा कशाला घेऊन बसला. त्यानं बुडी दिली महाराज. त्याला भाव कळाला. म्हणजे देवाच्या आईची अवस्था ही असेल तर आम्हाला कुठला देवाचा वारासुद्धा लागलेला, आमची काय भावना असेल. म्हणून असते नमस्मरण करूया. वैराग्य वाढावं, देवाकडे ही कृपा करेन मागून महाराज.
तुम्हाला वैराग्य द्यावं देवा. वैराग्यानंच परमार्थ सिद्धीला जातो. तुकोबारायांची कीर्ती वैराग्यामुळं आहे. वैराग्य राग रसिक असं त्याला म्हणतात. वैराग्याची मूर्ती म्हणजे तुकोबार आहे. तुकोबारायांच्या जीवनात केवढे वाईट प्रसंग आले, पण वैराग्यवान असल्यामुळे त्याने ते सुचले. तुम्ही आम्ही देखील असं वैराग्यवान बनूया. वितरागते सारखा जोडून ठेवलेला सखा, असा सखा आमच्या परमार्थाला जोडला जाऊ दे आणि आपला उद्धार आपणच करायचा आहे. म्हणून वैराग्याच्या बळाने उत्तीर्ण हो. तुकोबाराय सांगतात, नाव घेण्यासाठी इतर साधना बाजूला थोडी ठेवावी आणि म्हणवणीला हो खरा काळ सारा चिंतने. महाराज ज्ञानेश्वर जीवासाठी देवपोटी पडेल म्हणवणीला हो करा काळ सारा चिंतने. परमार्थाची गंगा वाहत आलेली आहे. प्रत्येकानं महाराज एक 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 माणूस वाढवायचा, जेणेकरून प्रत्येकाच्या कानावर हरिकथा पडावी. गर्दी वाढावी असा हेतू नाही, पण प्रत्येकाने एक एक माणूस. आपल्या सिनेमाला कशी माणसं बोलवून नेतात, जागरणाला, तमाशाला, सांगायच्या अगोदर महाराज जत्रेला उरसाला माणसं धावत येतात, पण सप्त्याला येत यावत अशी इच्छा आहे. पांडुरंगाच्या कृपेनं महाराज हे सगळं होतं. गाणारी मंडळी, ऐकणारी, गुरुजींच्यासारखी कलाकार मंडळी सगळी येतात. सांगणारे वक्ते लांब लांबून सांगितलेले आहेत. जे नियोजन करणारे मंडळ, हे सगळी गोष्टी स्तुती करते असं नाही. सौजन्य जिथं आहे तिथं महाराज परमार्थ वाढतो. जिथं जय नगरीचे लोक न मिळती एकाएक, चार लोक असायची चारीची चार तोंड, कशी होतं नाही होणार. म्हणून इथं भाग्यानं सगळं जुळलेलं आहे. प्रत्येकाने यावं, एक एक माणूस आपला कानावर कथा पडावी. हे ऐतं मिळतं, हे मिळायला क्षेत्रावर जावं लागत होतं पूर्वी. देहू, गोपाळपूर, आळंदी, पंढरपूर, तिथंच हे होत होतं. हे आता सगळीकडं व्हायला लागलेलं आहे. पांडुरंगाची कृपा आहे. त्या कृपेनं आम्ही नामस्मरण करत राहूया आणि असा अंतरंग परमार्थ आमच्या अंगात मुरावा. जसे टाळ वाजत जातील तसं अंतःकरणातले अज्ञान पाप निघून जावावं आणि आपलं महाराज शुद्ध स्वरूप आम्हाला कला भाषेत विनवणी
अंबाबाईच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय